माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या अपहरणाचे वृत्त काल रात्री अचानक पसरल्याने खळबळ उडाली होती। परंतु प्रत्यक्षात हे अपहरण नव्हते, तर ऋषिराज हा आपल्या मित्रांसोबत थायलंडला वारीला गेलेला असल्याचं उघडकीस आलं आहे। ऋषिराज याने बँकॉक वारीसाठी तब्बल 68 लाख उडविल्याचं उघड झाले आहे। या प्रकरणात या सावरासावरावर केली जात आहे। माजी मंत्री तानाजी सावंत यांचे नाव याआधी देखील अनेकदा चर्चेत आले आहे। 2016 मध्ये राजकारणात प्रवेश करूनही एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांना पाठिंबा देणाऱ्या पहिल्या आमदारापैकी एक असलेले तानाजी सावंत यांना आधीच्या सरकारमध्ये आणि आताही महत्त्वाची खाती मिळाली आहेत। तर कोण आहेत तानाजी सावंत पाहूया। एकनाथ शिंदे गटाचे नेते मंत्री तानाजी सावंत हे अनेकदा चर्चेत आले आहेत। मागे त्यांनी अजितदादा पवार यांच्या सोबत कॅबिनेट बैठकीत बसल्यानं आपल्याला उलटल्यासारखं होतं असं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती। आपण कट्टर शिवसैनिक आहोत, आमचे आणि राष्ट्रवादीचे विचार वेगळे असल्याचे घुसमट होते, अशा आशयाने त्यांचे वक्तव्य खूपच गाजले होते। तानाजी सावंत यांनी हाफकिन इन्स्टिट्यूटला व्यक्ती म्हणून संबोधल्याचा वादही खूप गाजला। एकदा तर त्यांनी भाषणात मी महाराष्ट्राला भिकारी बनवेल असे वक्तव्य केले होते। वाद आणि तानाजी सावंत यांचे नाते कायम आहे। तानाजी सावंत हे बांधकाम व्यावसायिक असून नंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता। तानाजी सावंत हे उस्मानाबाद जिल्ह्यातून भूम परांडा वाशिम मतदारसंघातून त्यांनी आमदारकी निवडून लढवली होती। त्यांचा जन्म 1 जून 1964 साली सोलापूर जिल्ह्यात माढा तालुक्यातील वाकाव येथे झाला आहे। त्यांचे मूळ गाव हे सोलापूर आहे। त्यांनी पुण्याच्या भारतीय विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंग केले आहे। त्यानंतर त्यांनी प्राध्यापकीही केलेली आहे। त्यांनी 90च्या दशकात कन्स्ट्रक्शन उद्योगात प्रवेश केला। साल 1998 मध्ये त्यांनी पिंपरी चिंचवड क्षेत्रात JSPM इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली। त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 6 महाविद्यालये काढली। त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी राजकीय जीवनाचा प्रवास सुरू केला। तर तानाजी सावंत यांची टोटल संपत्ती किती आहे बघूया। त्याआधी सावंत अखंड शिवसेनेत असताना विधान परिषदेचे आमदार बनले। त्यावेळी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात त्यांनी आपली संपत्ती 115.45 कोटी असल्याचे जाहीर केलं होतं। त्यावेळी विधान परिषदेवर निवडून आलेले सर्व आमदारात ते सर्वात श्रीमंत आमदार होते। त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये जल आणि माती संरक्षण मंत्री बनले। साल 2019 विधानसभा निवडणुकामध्ये धाराशिव जिल्ह्याचा परांडा विधानसभेत जागेवर निवडून आली। जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली तेव्हा सावंत सुद्धा ठाकरे यांना सोडणारा आणि शिंदेला जाऊन मिळणाऱ्या पहिल्या आमदारापैकी एक होते। जून 2022 मध्ये भाजपच्या पाठिंब्याने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले। तेव्हा त्या पावणे 2 वर्षाच्या सरकारमध्ये ते आरोग्यमंत्री बनले। यंदाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या सरकारमध्ये त्यांना डच्चू मिळालेला असून म्हणून त्यांची संपत्ती अशा प्रकारे त्यांना सांगितली होती आणि आता त्या संपत्तीमध्ये वाढ पण झालेली असू शकते, कारण की त्यांच्या मुलाचं आता एक नवीनच एक बातमी व्हायरल झाली होती किंवा ते बँकॉकला जाण्यावरून हा मुद्दा खूप गाजला होता।